आज परभणीतल्या सभेत जिथे जरांगेंनी वक्तव्य केलं, त्या सभेत सुरेश देसाई होते. ज्या लोकप्रतिनिधींनी सुरेश धसाच्या वक्तव्यावर जे खळखळून हसले, त्यात सुरेश देसाई होते. सुरेश धसांवरच एक प्रश्न मला विचारायचा आहे. सुरेश धसांनी बिंदू नामवलीचा प्रश्न काढलाय. बिंदू नामवली लागू करा वगैरे. ही बिंदू नामवली काय आहे? मला थोडं समजावून सांगा आपल्या नाही, प्रेक्षकांना. आणि बिंदू बीडमध्येच नामावली का? नाही नाही, नामावली एकाच जिल्ह्यापुरती असते असं मला काही सेक्टरमध्ये असेल, एज्युकेशन मध्ये वगैरे काही संस्थांमध्ये. पण बिंदू हं, नामावली टोटल महाराष्ट्राची असते. बिंदू नामावली बरं झालं सुरेश धस बोलले. किमान त्या हं, निमित्तानं महाराष्ट्राला कळेल की बिंदू नामावलीमध्ये कुणाचे कुणाचे कलेक्टर किती आहेत, कुणाचे तहसीलदार किती आहेत, एमपीएससी हं, थ्रू येणारे माणसं कुणाची किती आहेत. सुप्रीम कोर्ट म्हणतंय ना की महाराष्ट्रातला इम्पेरिकल डेटा कलेक्टर झाला पाहिजे. मी मी आयोगाचा सदस्य असताना आम्ही 4 वेळा पत्र लिहिलेलं होतं तत्कालीन मुख्यमंत्र्यांना, सचिवांना, की महाराष्ट्रामध्ये नोकऱ्यामध्ये कुणाचं किती रिप्रेझेंटेशन आहे, त्याची एक अधिकृत हं, आकडेवारी आम्हाला द्या. आम्ही 3 वेळा त्यांना रिमाइंडर पाठवलं, पण महाराष्ट्राच्या हं. मुख्यमंत्र्यांनी त्याचं उत्तर आम्हाला नाही दिलं. आणि सुरेश धसांना जर बिंदू निमावली बघायची असेल, बिंदू निमावली शिक्षण नोकऱ्यामधलीच कशासाठी बघताय सुरेश धस? बिंदू निमावली विधानसभेतली बघा, बिंदू निमावली मंत्रिमंडळातली बघा, बिंदू निमावली लोकसभेतली बघा, मुख्यमंत्री पदाची हं, बघा. या महाराष्ट्राचा अर्थमंत्री वारंवार एकच व्यक्ती होते. तिथं बिंदू निमावली पाळली जाते काय? म्हणजे कायद्यात हं, लिहिली म्हणून तिथं बिंदू निमावली तुम्ही पाळणार आणि इनडायरेक्ट बिंदू निमावलीचं काय होणार? या महाराष्ट्रामध्ये 200 कारखाने, 100 सहकारी हं. आहेत, 100 खाजगी कारखाने. तिथं बिंदू निमावली पाळली जाते का? सुरेश धस, उगाच काहीतरी बोलू नका, कारण आम्ही ऐकून घेतोय म्हणजे तुम्हाला खूप कळतंय. सुरेश धसांची तेवढी बुद्धिमत्ता नाही. निवडणुका जिंकल्या म्हणजे खूप मी आणि ते जे काय वक्तव्य करतायत, जे काय बोलतायत ना, मला वाटतंय हा तिथल्या जनतेने त्यांना जर मतदान करून निवडून दिलंय ना, त्या सगळ्या लोकांना मला वाटतंय मान शरमेनं खाली घालावी लागत असेल, की असा माणूस आपण निवडून दिलाय. सुरेश दसांवरती प्रश्न आहे पुन्हा एकदा. सुरेश दसांचा कॉन्फिडन्स कुठेतरी या सगळ्या प्रकरणानंतर प्रचंड वाढलाय. कारण ते धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे यांचं थेट नाव घेऊन जरी बोलत नसले, तरी त्यांचा टार्गेट किंवा त्यांचं बोट हे थेट परळीकडेच दिसतंय. नाही, नाही. विषय असा आहे, की ते स्वर्गीय संतोष देशमुखांची हत्या झाली म्हणून ते त्यांना खूप कळवळा आलाय आणि त्यांना खूप काहीतरी दुःख झालंय म्हणून ते बोलत नाहीयेत. त्यांनी हं, विजयी सभेमध्येच त्यांनी ती गरळ ओकलेली होती. मला वाटतंय पराभूत झालेला माणूस कुठेतरी डिप्रेशनमध्ये जाऊन काहीतरी अदवा-तदवा बोलतो किंवा काहीतरी चुकीचं बोलतो. पण सुरेश धस नावाचा माणूस, विजयी झालेला माणूस, आपल्याच पक्षातल्या नेत्यांविषयी ज्यावेळी बोलतो, त्यावेळी त्यांची एक जातीय त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे यांच्याबद्दल, हे त्याच दिवशी ऑलरेडी कळलेलं होतं. आणि त्यांच्या मनामधली जी काही विखारी विचार आहेत ना, एका हं, नेतृत्वाबद्दल, स्वपक्षातल्या नेतृत्वाबद्दल, त्यांना ते निमित्त सापडलं की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं. आणि त्या भावनेवरती हं. स्वार होऊन असे जर मोर्चे निघायला लागले महाराष्ट्रामध्ये, प्रत्येक गुन्ह्यामध्ये 2 गुन्हेगार, एक गुन्हेगार असतो आणि एक गुन्हा सफर करणारा असतो. असे जर 2 समाजामध्ये मोर्चे जर या महाराष्ट्रात निघायला लागले, तर मला वाटतंय या महाराष्ट्रामध्ये अराजक निर्माण